तर नमस्कार मंडळी, मी आकाश शेवले, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण आलोय त्र्यंबकेश्वरला। तर इथं त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेणार आहे आणि पुढे ब्रह्मगिरीला जाणार आहे। तर चला शेवटपर्यंत पहा, ब्रह्मगिरी ट्रेक दाखवतो तुम्हाला। श्रावण महिना चालू आहे, मजा येईल। त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून थोडं पुढं आलो। इथे एक तळ आहे, याच्यात खूप मासे बदक आहेत। लोक त्यांना मस्त खायला टाकते, पाव बिव तुम्हाला दाखवतो मी। खूप वेळा फोन चालतोय, आत्ताशी ब्रह्मगिरीचा ट्रॅक आला, अख्खं गाव पायाखाली घातलं। सगळ्या देवाचे दर्शन झाले। म्हणलं चला श्रावणात एक काम तर चांगलं झालं। ऊन तर पडेल, श्रावण पाळी चालू पाहिजे होते पण नाही, चांगले अवकाळ होणार आहे आज। अरे हवा गेली कुठं, चट्टीच घाम आला, काहीच हवा नाही वर, डायरेक्ट गरमाटी, डायरेक्ट जाम हो राहील। किती वार आहे अजून? थोडं राहिलं बर, अवघड ट्रॅक डायरेक्ट येस। जवळजवळ 60-70% डोंगर चढून आता वर आलो, डायरेक्ट कामागून झालो। लय अवघड आहे खाली, यायचं लय अवघड आहे। आता वर सोपं आहे सगळं, आता काय विषय नाही, पण आता हिंमत राहील नाही वर जायला, पण जाऊ। वरती असतो डायरेक्ट दमचाक होऊन जातो, लय वरती जाम होऊन जातं। मग वर आलो, म्हणलं पहिले काकडी खाऊ, मग एक काकडी घेतली फ्रेश मध्ये आणि वरती डोंगर पाहिलं, एवढा आनंद झाला। डोंगर मस्त हिरवा, गालीच्या पांघरून बसेले, एकदम सगळीकडे हिरवं, एकदम छान वातावरण आहे। आता बारीक बारीक पाऊस यायला सुरुवात झाली। मेन लाईन तिकडून आहे, पण आम्हाला नेट आला, आम्ही पण शॉर्टकट निघालो। आलो वर, आता नाही वाकत घडी, झाली ब्रह्मगिरी पुरी, आता झाला वाघ, आता ब्रह्मगिरी झाली। आता काय खातोय आम्हाला, इतका भारी क्लायमेट वरती, तुम्हाला सांगतो खूप छान क्लायमेट आहे, लय भारी वातावरण आहे। झाडांना बारीक बारीक सफेद फुलं आलेले, इकडं ढग पण टेकलंय, तुम्ही बघा तिकडं इतकी गार हवा आहे। या साईडला पण डोंगर, सगळे डोंगर आहे। सह्याद्रीची सुरुवात इथून होते, सह्याद्री पर्वत रांगाचे चालू होतं ते इथून होतं, म्हणजे किती महत्वाचं स्थान आहे। सगळा पैपे चालत येऊन आता आम्ही आलो ब्रह्मगिरी पर्वतापाशी। इथंच ब्रह्मगिरीचं मंदिर आहे, छोटं आहे।
आता आपण तिकडून दर्शन घेऊन इकडे चालत चालत आलो. समोर पुढं जटा मंदिर आहे. असं म्हणतात की शंभू महादेवाने तिथं जटा आपटल्या होत्या. तिथं त्याचे निशाण पण आहे, असे ओगळे ओगळे की मी तुम्हाला दाखवतो. तर चला. खरंच खूप मोठा ट्रॅक आहे हा ब्रह्मगिरीचा. बेकार जाम होता. माझ्यात पाय थरथर करून राहिले अक्षरशः. पण जाऊ दे मग एक गोष्टीचा अभिमान आहे की ब्रह्मगिरी झाली, संपूर्ण बघितली. थोडंफार काही राहिलं असेल तर तुम्ही स्वतः येऊन पाहून घ्या. तर हा व्हिडिओ आपण इथंच संपू आणि भेटू पुढल्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाय.